जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. सकाळी दिलेल्या व्हिडिओप्रमाणे मागील आठवड्यापासून सातत्याने सांगितलेल्याप्रमाणे आता राहिलेल्या सायलेल्या जिल्ह्यांना देखील घ्यायला सुरुवात केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये वातावरणाने दस्तक दिली आणि त्या वातावरणाचे प्रभाव देखील तुम्ही पाहताय. जळगावमध्ये सुद्धा सोयगाव असेल खालच्या भागांना देखील वातावरण पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेलं आहे. धुळ्याकडे देखील काही जिल्ह्यांकडनं वातावरण त्या जिल्ह्यामध्ये प्रवेश झालंय. धुळ्याच्या साक्री वगैरे भागामध्ये प्रवेश झालाय आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा मगापासनं खामगाव एरियामध्ये मलकापूर एरियामध्ये पावसाची हजेरी सुरुवात झालेली आहे. वातावरण दिवसा बिलकुल पाहायला मिळत नव्हतं, तरी आभाळ घनसावंगी सारख्या ठिकाणी, जालना अंबड सारख्या ठिकाणी येऊन बसलेला आहे. रात्री काय घडणार आहे, पुढे या वातावरणाची ग्रेस कशी राहील, या सगळ्या गोष्टीकडे आपण आजही फोकस करणार आहोत आणि उद्याचा दिवस म्हणजे 19 मार्च ही कशी जाईल हे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपण पाहणार आहोत. मित्रांनो, सध्या हा चालू असलेला पाऊस खाली कुठे सरकणार आहे, वातावरण पूर्णपणे दिवस मावळता आपण पाहिलंय की झाकाळून आलेलं आहे आणि या वातावरणामध्ये मेघगर्जना देखील आहे. भलेही त्याची 100% व्याप्ती नाहीये, तुम्हाला मी मागे पण सांगितले 35% भागांना तो घेणार आहे आणि तो घेत चाललेला आहे. आणि अनेक भागांमधनं आपल्या अंदाजासाठी किंवा इतर तज्ञांच्या अंदाजासाठी रोकथाम केलेला आहे. त्या जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना विनंती आहे, मी तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाहीये. मान्सून काळातही तुम्हाला साथ देणार आहे. ठीक आहे, फक्त ह्या काळामध्ये द्राक्ष बागायतदारांचं नुकसान नको म्हणून आपण आपल्या अंदाजामध्ये थोडं थांबलेलो आहे. तर तसेच अहिल्यानगरमध्ये देखील उत्तरेकडील भागांना, शिर्डी वगैरे भागांना पावसाची मजल चालू झालेली आहे. पाऊस अनेक ठिकाणी या भागात चालू झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर देखील पश्चिमेकडनं पाऊस येतोय, शिर्डी भागाकडनं निघलेला आहे. गंगापूर भागात देखील लवकरच शितोडे सुरू होतील. वैजापूरकडे देखील जाणार आहे. परत कन्नल, सिल्लोडमध्ये मगाशी वादळी झालाय, अजूनही तिकडे जाणार आहे. वैजापूरमध्ये काही ठिकाणी तो पडणार आहे. ज्यांची हळद वगैरे राहिली असेल त्यांनी झाकून घ्यायचे. बीडमध्ये देखील मेघगर्जनेसह गारपिटीचा इशारा देखील नक्कीच तुषार माहिसर नाही सांगत. सांगलीच काय, अजूनही कोणत्या जिल्ह्याला गरज असेल नसल्या अंदाजाची बिलकुल नाही सांगणार. तुमचा जिल्हा का माझा फायदा करत नाहीये, मी बिलकुल नाही सांगणार म्हणजे नाही सांगणार. परत मला कमेंट तशी वाईट करायची गरज नाहीये, उपकार करत नाही माझ्यावरती तुम्ही. ठीक आहे, तुमचा सांगली, परत तुमचा नाशिक, तुमचा पुणे, तुमचा पंढरपूर आणि राहिले सायला मला सातारा जिल्ह्याने अजूनही टॉर्चर केलं नाहीये. त्या जिल्ह्याचं नाव घेत राहणार आहे. त्या जिल्ह्यात एक जरी कमेंट आली तोही जिल्हा वगळणार आहे. माझ्यासाठी विदर्भ आणि मराठवाडा खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आमचा शेतकरी गरीब आहे पण तुमच्यासारखा नाहीये मोठ्या आवाज काम करणार. माजलगाव परिसर देखील वडवणी परिसराकडे लवकरच मेघगर्जनेसह पाऊस येते. परळी व जिल्ह्यात भागातील शेतकरी देखील सकाळी दिलेल्या व्हिडिओनुसार आपल्या भागात देखील वातावरण ऍक्टिव्ह असते. हिंगोलीकडे देखील जाणार आहे. लातूरकर, तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे आज वातावरण नाहीये, केज पर्यंत त्यांनी मजल मारली आहे, तुमच्याकडे देखील ते आणि 35% प्रमाणे हे वातावरण ऍक्टिव्ह असणार आहे. या भागात देखील चालणार आहे. आता बोलतोय विदर्भाकडे. विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मगापासनं उत्तरेकडील भाग त्यांनी झोडपून काढलेला आहे. 35% व्याप्तीसह तो पाऊस बरसतोय आणि बुलढाणा जिल्ह्याच्या कोणत्या भागामध्ये सध्या चालू तुम्ही पाहताय. मलकापूर असेल, औरंगाबादकडनं हा मान्सून आलेला आहे. पूर्व मान्सून जळगाव जामोदकडे जाणार आहे. खामगावमध्ये देखील ठिकठिकाणी हा वातावरण होणार आहे. परत इकडे भोकरदन, जाफराबाद देखील दुसरी क्लिअर आलेली आहे. सोयगाव मार्गे, सिल्लोड मार्गे ती देखील तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी पडणार आहे. तर याचबरोबर रिसोडमध्ये देखील काही ठिकाणी चांदण्या टिपूर आहेत. या भागात सुद्धा वातावरण खराब होणार आहे. रात्री बेरात्री कोणत्याही क्षणी वातावरण सक्रिय होऊ शकतं. ठीक आहे, बीडमध्ये देखील मागच्या 2 तासापासून, काही ठिकाणी 2.5 तासापासून वातावरण ऍक्टिव्ह झालं आहे. ठीक आहे, आणि हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता फक्त आपण लाईव्हच्या माध्यमातून काय सांगतोय की पुढे हे जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात काय कमेंट केलं नाही, काही नाही. चालतंय अभेद शेख सर, काही अडचण नाही. गुन्हा आपण अंगावरती घेऊया. पाप केले आपण त्या भागामध्ये, अंदाज सांगायचंय. खरी मजा तर येणार आहे मान्सूनच्या काळामध्ये. ठीक आहे, लक्ष देणारच नाहीये. अजूनही कोणत्या जिल्ह्यांना गरज असेल अंदाज नको, त्यांनी आज सांगायचंय. आपण ते स्वीकारतोय. आपण त्या जिल्ह्याकडे बघणार पण नाहीये. मग नंतर किती त्यांचा भाव वाढतो, काय वाढतो ते त्यांचं ठरवतील. ठीक आहे, दोष सरकारवरती देऊ नका. फक्त आमच्यासारख्या गरीब शेतकऱ्यांवरतीच द्या. तुमचे भाव पडण्याचा वगैरे गोष्टीचा दोष फक्त आमच्यावरती द्या, सरकारवरती देऊ नका. चालेल. तर मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, जो पट्टा बीड पासून अहिल्यानगर पर्यंत, छत्रपती संभाजीनगर पर्यंत बनलाय, तो जालन्याला देखील वेढा टाकणार आहे. जालन्याकडे मी 9ची टायमिंग गेली माझ्या स्टेटसवरती, त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी देखील ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आता मानवत असेल, सेलू असेल, या भागात देखील मजल तो मारणार आहे. रात्री या भागामध्ये अति तीव्र वाऱ्यामुळे मान्सूनच्या पूर्व पावसाची वास देखील आलेल्या या भागामध्ये. काल
आज तिथे पाऊस दस्तक देणार आहे रात्री बेरात्री. ज्यांची हळद कुणी असेल तर त्यांनी देखील झाकून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 35% वरती जाणार नाही, कारण की अवकाळी आहे. त्याच्यामध्ये 70% भागांना धक्का लागणार नाही, 65% भागांना किंवा 70% भागांना. मी मागे पण सांगितलंय. परळी वैजनाथ देखील काही तासामध्ये प्रवेश करतोय, त्यांच्या पश्चिमेकडील भागांमध्ये आगमन मारलेले. उद्या काय होणार आहे हे देखील आपण बोलणार आहोत शॉर्टकट व्हिडिओमध्ये. चंद्रपूरला दादा सकाळी पहाटेपर्यंत काही ठिकाणी, उद्या तुमच्या भागात पाऊस आहे 19ला. अकोला सुद्धा, अकोल्याच्या पातूर भागामध्ये आभाळ फुल आलेले, तुमच्या अनेक तालुक्यामध्ये आभाळ आलेले, काही ठिकाणी चालू आहे. विठ्ठल मोहिते सर तसं नाहीये, मूर्ख लोकांच्या नादी लागत तुम्ही म्हणताय कमेंट, मला ते पण म्हणता येत नाहीये. ठीक आहे, आपलीच माणसे, त्यामध्ये गरीब शेतकरी अजूनही फोन करतात मला सांगलीचे वगैरे भागांचे, पण चालते, गावाबरोबर क्लिअर करत असतात. पण ज्या शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही माझं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्या भागात आहे तिथे मी सांगू शकतो या जिल्ह्यांची नावं. माझ्या ऍप्लिकेशनवरती कोणी गुन्हा दाखल करू शकत नाही. ठीक आहे, सोशल मीडियाना चालेल. सातारा आपण घेतलेलंच आहे, 2-4 जिल्हे फक्त. सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे की तुमच्या भागामध्ये वातावरण आजही ऍक्टिव्ह आहे आणि काही ठिकाणी प्रवेश त्याचा झालेला सुद्धा आहे, गर्जना वगैरे चालू आहे. तर तुमच्या भागामध्ये खटाव असेल, पूर्व भाग असेल, मसवडकडील साईड असेल, या भागाकडे तिथे वातावरण ऍक्टिव्ह असणार आहे. 1-2 ठिकाणी थोडे बारीक सारीक गारा देखील पडू शकतात. कडाष्टीला देखील मगाशी पाऊस झालाय. चला आणखीन कमेंट. देलगूर मध्यरात्री पण येऊ शकतो बघा. सगळं तुमच्या भागामध्ये थोडं नाजूक आभाळ आलेले, काळसर कलरचं पश्चिमेकडनं मगाशी दिवस मावता, तेच आभाळ परत ऍक्टिव्ह होणार आहे. ज्या ठिकाणी अतितीव्र गरमी असेल, एक विनंती करतो, ज्या ठिकाणी अतितीव्र गरमी असेल त्या ठिकाणी वादळ राहू शकतं. कुठला भाग? जालन्याचा भाग, बुलढाण्याचा भाग, इकडे परभणीचा भाग, केज, धाराशिवचा देखील भाग, त्या भागामध्ये वादळ राहू शकतंय. मी दोन्हीकडे लाईव्ह टाकलेला आहे, फेसबुक आणि. नक्कीच ना वाघ सर, वैजनाथ वाघ सर, आपण काय करणार आहोत की काय गरज आहे आपल्या मराठवाडा आणि खानदेश पण खूप चांगला व्यक्ती आहेत, खानदेशमध्ये पण सगळ्या जिल्ह्यामध्ये. ह्या लोकांची साथ नाही सोडायची आपल्याला. खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा सुद्धा असेल, माणसं मानली. आणि गरीब भाग आहे हा सगळा. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी आहे, भलेही बागायतदार नसला इतर लोकांसारखा, पण चांगला शेतकऱ्यांचा स्वभाव येते. आणि मी असं नाही म्हणत, मी सांगलीचा देखील, नाशिकचे देखील अनेक शेतकरी पाहतो ते जीव लावतात ते माझ्यासाठी. ते फक्त काल एवढं म्हणते आम्ही जाऊ का तिथे उद्या, मी नको म्हटलं, कारण की शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. एक तर शेतकऱ्यांची एकी होत नाही चांगली, आमच्या विरोधात काही असलेला मोर्चा तरी चांगली गोष्ट, एकी तर होते ना. उमरखेड यवतमाळ, गारांचा पाऊस उद्या शक्यता आहे तुमच्या परिसरात, उमरखेडच्या देखील शेतकऱ्यांना. पण तुम्हाला मी पहिलेही सांगितले 35% व्याप्ती आहे आणि रात्री बेरात्री हे वातावरण ऍक्टिव्ह होऊ शकतं. मी तुम्हाला एक रोखोक सांगण्याचा प्रयत्न करतो. मी मगाशी पण व्हिडिओमध्ये सांगितले, मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्याच्या संध्याकाळपर्यंत, आजची सुद्धा रात्र डेव्हलपमेंट आहे, 35% व्याप्ती तो पूर्ण करणार आहे. आज आणि उद्या संध्याकाळपर्यंत हा पाऊस अनेक ठिकाणी जाणार आहे. ज्या ठिकाणी असं वाटतंय की आपल्याकडे आज आभाळ नाही, रात्री देखील असणार आहे. राजूरला देखील पाऊस होणार आहे, राजूर परिसरामध्ये सुद्धा. ही कमेंट आली होती. नक्कीच खानदेशकडून धन्यवाद. मान्सून काळामध्ये सर्वांना साथ देणार आहोत. ठीक आहे. जिंतूर, परभणी, हिंगोली पावसाळी का नाही मध्ये बघा, जिंतूरला देखील आहे, परभणीला देखील आहे. फक्त थोडं धीर धरा, रात्री 10-11 वाजेपर्यंत तुमच्यापर्यंत येईल तो. जनावरे बीडच्या शेतकऱ्यांनी, परभणीच्या शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधायचे आहेत. भलेही तुमच्या गावाला पेंडवलता पडू द्या, पण वारं कावरायचं सांगता येत नसतं गावानुसार. त्या शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही जनावरे आतमध्येच बांधा. एक टफ एरिया बीड, शहागड, वडवणी पट्ट्यापासून ते गेवराईपर्यंत मजल मारलेले, गेवराईपर्यंत प्रवेश त्यांनी केलेला आहे आणि लवकरच तिथे तो सुरू देखील होणार आहे. नक्कीच देऊळगाव राजाला सुद्धा आज आणि उद्या धोका आहे. मी आता उद्याचा शेड्यूल सांगण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. नागपूर पर्यंत मजले बघा. एकनाथ शेटे म्हणतायत पाथर्डीला चालते. उद्याची 19 तारीख नांदेड भागामध्ये प्रवेश जास्त करेल. 19 तारखेला नांदेड यवतमाळ परिसर आहे, जो यवतमाळ परिसराच्या मला मगाशीपासून कमेंट येत आहेत. चिंता करू नका. हे बघा, 2-3 तारखा अशा सांगितल्या तुम्हाला मी, त्यावेळेस त्या तारखेला तितकी टक्केवारी पूर्ण होणारच आहे. आणि मी तुम्हाला वारंवार माझे शब्द दिलेले आहेत आणि ते खरे करून पण दाखवलेले आहेत. भले मग 10-5% मागे पुढे होतंय. उद्या देखील छत्रपती संभाजीनगरला काही ठिकाणी असेल,
देऊळगावच्या बुलढाणा या भागात देखील असेल. धुळे जिल्ह्यात उद्या 19 तारखेला पूर्ण शेकदा आहे. आज झालाय, रात्री पण होणार आहे. परवा देखील थोडाफार पडू शकतो. पण छत्रपती संभाजीनगर 19 मार्चला देखील आहे. धुळे आहे, जळगाव आहे, त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा आहे, अकोला आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, बीड जिल्हा आहे, सोलापूरचा देखील शेतकरी चांगला प्रेम करतो, त्या भागात देखील उद्या वातावरण आहे. सतर्क राहा. बीड, लातूर सह उद्या वातावरणाची ऍक्टिव्हिटी बऱ्यापैकी आहे. तुळजापूर देखील भाग उद्या राहू शकतो. तुम्ही चिंता करू नका. कोण कशा पद्धतीनं टॉर्चर करते ना, मला मी तशा पद्धतीची सोय करून ठेवलेली. मला ही गोष्ट 1 वर्ष अगोदरच माहित होती. त्यामुळे मी ऍप्लिकेशन केलंय सोशल मीडियावरती. विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि खानदेश असेल यांना फ्रीमध्ये माहिती मिळते. पण याच भागामध्ये ज्यांना गरज पडेल, जेव्हा ऍक्टिव्हिटीची, ज्यावेळेस पाण्याची गरज पडेल, आणि मी पंजाबरावसोबत माझं बोलणं झालं मगाशी. आता माझा वैयक्तिक मतभेद आहेत, पण वैयक्तिक वाद नाहीये. त्यांनी सरळ सांगितलं, सर मला की ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहिला, मी बंद करणार आहोत. पण मी बंद करणार नाही. ठीक आहे, सोशल मीडियाच्या पूर्ण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही संविधानामध्ये दिलेल्या धारा आहेत ना, ह्या पूर्ण पाठ आहेत. जसं लढायचं तसं एकटा लढू शकतो बाबासाहेबांच्या भरोशावरती. ठीक आहे. पण मान्सूनच्या काळामध्ये बेठीस धरणार म्हणजे धरणार. ज्यांनी आज टॉर्चर केले ना त्यांना. गेवराईपीठ गारपीट आहे मित्रा, काही ठिकाणी पडेल. गारपीट सर्वदूर पडत नसते. चला कमेंट अशा करा, हिंगण घाटला उद्या चान्सेस परत आहे. ठीक आहे. परवा मला वाटतं काल तुमच्याकडे झाला असेल अनेक ठिकाणी. आणि तुम्हाला मी वारंवार सांगतोय, मी पूर्ण गोष्ट डायरेक्शन मध्ये सांगतोय. तर ती टक्केवारीनुसार सांगतोय. 35% वरती ओलांडणार नाही, जास्तीत जास्त 40 पर्यंत जाईल. आणि विषय विनंती अशी आहे की 65% शेतकऱ्यांना फक्त बारीक सारीक सटकारा, आभाळ येणं असाच धाक राहील. पण 35% शेतकऱ्यांना ह्या गोष्टी होऊ शकतात. कोणताच पाऊस, 4 पाऊस लागतात पूर्ण महाराष्ट्र भेटायला. हा तर पहिला टप्पा आहे. आणि पुढचा टप्पा देखील तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येईल. मान्सूनचा अवकाळीवरती परिणाम होणार नाही, तुम्हाला वारंवार सांगतोय. मान्सून पहिले 2 महिने परेशान करणार आहे आणि दरवर्षी करतो. 2025ला सुद्धा पिकं सुकू लागली होती जुलै महिन्यामध्ये. पण त्या पलीकडे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय वारंवार तुम्हाला की मान्सूनचा परिणाम हा एवढा मोठा नाही, दुष्काळजन्य परिस्थिती नाहीये. पाण्याची टंचाई भासेल, जूनमध्ये पिकं करपू लागतील. जुलैच्या आसपास, जूनच्या नंतर जेव्हा पिकं आपले उगतील त्यावेळेस ते करपू लागतील देखील जुलै महिन्यामध्ये. पण परतीचा पाऊस ह्या गोष्टी सगळ्या टाळणार आहोत. आणि यासाठीच तुम्हाला परत परत आपल्या चॅनलवरती भेट देखील द्यावी लागेल, कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित होतील वेळ काळानुसार. ठाण्याला वाऱ्यामुळे टिकणार नाही पाऊस दादा. ठाण्याचा जे कोणी शेतकरी आहे, हा महत्वाचा प्रश्न आहे गुट्टे सरांचा. ठीक आहे, तुमचं नावच वाचता येईल नाही मला. तर बलभीम, हा तर दादा तुमच्या देखील भागांमध्ये परिस्थिती अशी बघा. सगळ्यात मोठा पॉईंट असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांचे हात उकळायचे आणि लक्षपूर्वक आहे का की हळद उत्पादक शेतकरी विनंती आहे, हे वातावरण 21 तारखेपर्यंत आहे. ठीक आहे. पण 21 तारखेनंतर लगेच जाईल अशी शक्यता नाहीये. परत 24 आणि 25ला मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातल्या काही मोजक्या भागांमध्ये याची ऍक्टिव्हिटी राहू शकते. स्थानिक वातावरणाचा देखील पाऊस पडू शकतो. धुळी धुळकट ढगाळलेली परिस्थिती कायम चालणार आहे 26 तारखेपर्यंत. पण एक अशी तारीख देणार आहे, अशा विभागानुसार, अशा जिल्ह्यानुसार 21 तारखेला म्हणण्यापेक्षा 20 तारखेच्या रात्रीच्या लाईव्ह मध्ये की तुम्ही 8 दिवसामध्ये तुमचं हळद उकळून जर वाळत असेल तर ह्यामध्ये कंडिशन आहे. यामध्ये तुम्हाला काही कंडिशन सांगायची जाईल की उदाहरणार्थ बुलढाणा जिल्हा यांना 20 तारखेपासून पुढे 5-6 दिवस मोकळी आहे. पण लातूर जिल्ह्यासारख्या, परभणी जिल्ह्यासारख्या ते स्थानिक वातावरणाचं देखील कंडिशन राहू शकते. त्यामुळे त्यांना वेगळ्या तारखा देण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्यांची खरंच हळद उत्पादक शेतकरी असेल, आपल्या ऍप्लिकेशनचा लाईव्ह पाहायला विसरू नका. नेवसाला पाऊस आहे मित्र, आज जामखेड भागात देखील आहे. पुढच्या कमेंट्स कोणत्या आहेत? बीडच्या पश्चिम भागामध्ये गारपिटीचा धोका चालू आहे, विजा देखील असतात त्याच्यामध्ये. पाथरी परभणीला आहे संध्याकाळपर्यंत. चला आणखीन नक्कीच ज्ञानेश्वर शहाणे सर, तुमच्या भागामध्ये आभाळ गरजू लागले. 35% व्याप्तीनुसार तुमच्या भागात सक्रिय झालेला आहे. मला वाटलं पण नसेल दिवसभर की पाऊस येईल म्हणून आज. अनेक भागांमध्ये दस्तक दिली आहे.
जळगावमध्ये देखील विजांचा कडकडाट चालू आहे पूर्वेकडील भागांमध्ये. बुलढाणा जिल्ह्यात संध्याकाळी परत पुन्हा आहे चान्सेस, ज्यामध्ये चिखली आहे, खामगावला काही ठिकाणी झालाय, परत रात्री परत आहे, पश्चिम भागात बुलढाण्याच्या आहे, उत्तरेकडील भागात आहे, अकोल्याला सुद्धा आहे. ज्या ज्या ठिकाणी गरमी जास्त होल्ड करू नका मध्ये मध्ये. शिवगाव गजानन महाराज या भागात देखील शितोळे सातोळे तुटू शकतात रात्रीच्या वेळेला. नक्कीच. मला कमेंट समजेल नाही. मुळे सर आपल्या घनसंगीचं तर कधीच सोडत नाही, शिवाय ते आम्हाला कधी नाही सोडत नाही. समर्थ आहे, जोपर्यंत संविधान आहे ना तोपर्यंत मी निब्बरच आहे. छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद पाठीशी. आणि तुम्हाला एक दाखवतो गंमत. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे, मी कोणाच्या समोर अंदाज देतोय दिसतोय का तुम्हाला? यांच्या साक्षीने अंदाज देतो प्रत्येक वेळेस. राजांशिवाय मी अंदाज देत नाही समोर. यांचा आशीर्वाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अधिकार दिले त्या अधिकाराच्या जीवावरती उड्या मारतोय, बाकी काही नाही. नक्कीच वाशिम जिल्ह्यात देखील आहे दादा पाऊस, आज सुद्धा आहे. कमेंट नाही, माझे दोन्ही लाईव्ह चालू आहेत मित्रांनो, दोन्ही लाईव्ह चालू आहेत माझे, त्यामुळे कमेंटचा वर्षा खूप आहे. बदनापूर देखील चालू आहे. वातावरण काही तासात येईल तुमच्याकडे. पाचोड पैठणचा दक्षिणेकडे एरिया घ्यायचा अंदाज आहे जास्त प्रमाणामध्ये. बघा 35% भाग तो घेणारच आहे. मी एक काम करतो, इंस्टाग्रामवरती लाईव्ह होतो, सगळ्यांनी तिथे लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा. फेसबुकचा लाईव्ह ते स्टॉप करतोय.